ए नीलू बाहेर ये. हा बघ. अरे बास झाला आता, बाहेर ये. ए बाहेर ये ना. नीलू. सत्या मेली आहे का? विक्रांत प्लीज तू तरी जा ना यार. कम ऑन शैली, अगं 5 फूट खोल आहे फक्त. चांगलंच पोहोचायचं. मग काय रे, तिला सवयच आहे खोटं बोलायची. ती एक्झामला हेच करते. हा पेपर टफ गेला सगळ्यात जास्त सप्लिमेंट घेते. नीलू नीलू यार, मला वाटलं तिला पोहता येतं यार. नीलू 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 बाहेर ये ना यार. नीलू ती मेली आहे. ती मेली आहे. नीलू 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 ए नीलू उठ. विक्रांत तिला बाहेर काढ ना प्लीज. थांब ना इकडे. आरती आहे अजून. नाही ऐक ना, तू चल. नको थांबायला आपण. चल 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 नको. चल नीलू नीलू विक्रांत तिला. विक्रांत अनु चल ना, आपण तिला बाहेर काढूया ना. ये ना मदत कर ना प्लीज. आपण बाहेर काढूया ना तिला. विक्रांत चल ना प्लीज. विक्रांत ऐक ना माझं. ए रोहिणी अनु विक्रांत ऐक ना. विक्रांत आपण तिला असं नाही ठेवू शकत. विक्रांत चल ना, आपण तिला वाचवू शकतो. तिला असं नाही ठेवू शकत आपण. विक्रांत चल आपण तिची मदत करूया. मी मदत करते. विक्रांत चल ना, ये ना. सगळे सोडून जात आहेत तिला. विक्रांत आपण मदत करूया ना तिची. प्लीज ये ना. नीलू ऐक ना. लागेल आपल्याला. विक्रांत सगळे सोडून गेले. तिथे थांबता येणार नाही. अरे गेली येते. नीलू विक्रांत प्लीज ऐक ना माझं प्लीज. कधी आलीस आणि आवाजही नाही दिलास ते? अगं बोल ना, तुझ्याशी बोलते मी. अगं आलेच. अगं तुझ्याशी बोलते मी. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपितत्री लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुत. कोण आहे? अरे काय झालं? तू आलास पण? तू तर बोलला होतास यायला उशीर होणार आहे म्हणून. मग लवकर कसं आलास? आई देवाशपथ मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. काय झालं? काय झालं?
काही नाही, काही नाही. ठीक आहे, नक्कीच काहीतरी झालेलं आहे. तू माझ्यापासून लपवतोयस. नाही, काही नाही. आम्ही ते पिकनिकला गेलेलो ना, तिथे मी काही नाही केलं असं बोलायचं होतं मला. अरे पण मी तुला पिकनिकचं काही विचारलंच नव्हतं. हो का? नाही, तो विषय जाऊ दे ना. मला पाणी हवंय. बरं आणते. पाणी पी. अरे काय झालं? काही होतं का पाण्यामध्ये? काय चाललंय? कोण नव्हतं पाण्यात कोणी नाही उतरलं. अरे मग ग्लास का फेकलास? ठीक आहे, तुला बरं वाटत नाहीये का? असं असेल तर चल आपण डॉक्टरकडे जाऊ. नाही, बाहेर नको जाऊया. बाहेर नको आई. डॉक्टरकडे नको. मी इथे बसतो. मी बसतो इथे. कोणाला काही सांगू नको आई. हा, मी पण नाही बोलणार. मी बसतो. मी झोपतो. मी झोपतो. कोण नव्हतं पाण्यात, कोण नव्हतं. मी झोपतो. प्लीज आई, कोणाला काही सांगू नको. मी झोपतो. अरे वा सायली, लवकर आलीस. सायली, काय झालं? अगं काय झालं? तू एवढी घाबरली काय? अगं बोल ना काहीतरी. सायली, काही नाही केले. कोणीच काही केलेलं नाही. कुणाचाच दोष नाही. मी पण दोषी नाही. काही नाही केलेलं. माझा काही संबंध नाही. मी काही नाही केलं. मी खरंच. विकी, हा, ए विकी, अरे काय झालं? एवढं टेन्शन मध्ये का दिसतोयस? मी काय नाही केलं. अरे पार्टीला गेलो होतास ना, मग काय झालं? बाबा मी ओके. मी ओके. तुम्ही जा. अरे असं बडबडतोयस काय? तू आधी दार उघड बघू. नाही, मला दार उघड. मला नाही उघड. दार उघड. मला नाही उघडायचं दार. तुम्ही जा. मी ओके आहे. माझं डोकं दुखतंय जरा. तुम्ही जा खाली. बरं ठीक आहे. सापडते का रे कुठे? नाही रे. पण बाबूरावने सांगितलं होतं त्यापैकी कुठलंच झाड सापडत नाही इथे. तो खोटं नाही बोलणार. मागे पण त्याने एकदा बोरं आणली होती खायला. त्याला माहिती असणार इथे कुठे झाड ते. त्याला आपल्या बरोबर ठेवायला पाहिजे होतं. आपण आता बोलून काही उपयोग आहे का? आणि इथेपर्यंत आलो तर शोधूया आता.
त्याने सांगितलेलं एकदा चिंचेचं झाड सापडलं ना मग बाकीची झाडं पण सापडतील आपल्याला. चल शोधूया. आता त्याच्याच पोटाला आधार असणार आहे. चल. ऐक ना, हा, जा इकडे सर, मी इकडे जातो. पण जास्त लांब जाऊ नको आणि वाटलं तर हाक मार मला. तू पण मध्ये हाकत येत राहा. हो हो हो. हा चल, जा जाऊ. टिक्या, 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 अभय, 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 टिक्या, अभय. टिक्या, टिक्या, टिक्या. अरे देवा. सावकाश सावकाश. ठीक आहे थोडंसं सांडलंय. इट्स ओके. माहित आता धाना धाना मी वाचिवतोय आणि असं काय सांडला ना का जीवाला लागतो. आधी सत्य शेटला आधी त्या बाईला नाही घेत तुला. क्या दिसला नाहीये सकाळपासून. कशाला त्याचा विषय काढतोय. जाऊ दे त्याला, जिथे जायचं तिथे. आपल्याला काय करायचंय रोहिणी. मग काय काय बोलतीयस तू. मला काही हाऊस नाहीये हे सगळं बोलायची. ही वेळ त्यांनीच आणली आपल्यावर. हो पण तो काय आधीपासून असा नव्हता. आत्ता आत्ता वागायला लागलाय. पण वागतोय ना. चुकीचंच आहे हे. तो असं का वागतो हे समजून घ्यायला नको का आपल्याला. आपल्याला शोधायला लागेल तो जर बाहेर कुठे गेला असेल तर. काय झालं रे. धाप का लागले तुम्हाला. बोला ना काय झालंय. अरे बोला काय झालंय. ठीक आहे. काय टिक्याचा खून झाला. आम्ही आताच त्याची डेड बॉडी पाहून आलोय जंगलामध्ये. तो आलाय. तो आता तो आपल्या सगळ्यांना एक एक करून मारणार आहे. तो सगळ्यांना संपवणार आहे. तो सगळ्यांना मारून टाकतोय रे. मला भीती वाटते. आपलं बाळ. तो आपल्या बाळालाही मारेल. हो तो मला बाळाला तुला सगळ्यांना मारून टाकणार आहे. असं काही नाही होणार. हो तो आलाय. तो सगळ्यांना संपवतोय रे. आपण सगळे एकमेकांसोबत आहोत. तो इथे येईल. त्यांनी आत्ता टिक्याला मारला. तो आपल्या सगळ्यांना नाही असं काही होणार आहे. बघ मी आहे ना. आलाय रे. आपण सगळे एकमेकांसोबत आहोत. हा मी आहे. मी आपल्या बाळाला आणि तुला काही नाही होऊ देणार. मी आहे ना. तुला पण मारलं.
आणि आजची सर्वात महत्वाची बातमी, मुंबई पासून दूर असलेल्या साई रिसॉर्ट मध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आलेला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांकडे आमच्या प्रतिनिधींनी चौकशी केली असता हा घातपात आहे की अपघात याची पूर्ण चौकशी करून सांगतील असे पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सगळ्यांचे जबाब या ठिकाणी घेण्याचं काम पोलिसांचं चालू आहे.